अहमदाबाद विमान दुर्घटनेला काही दिवस सुद्धा झालेले नाहीयेत आणि तोच केदारनाथकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमुळे देश हळहळलाय। या हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या 7ही जणांचा या अपघातात मृत्यू झाला असून त्यात महाराष्ट्रातील 3घांचा समावेश होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या घटनेबाबत शोक व्यक्त केलाय। दुर्घटना झाल्यानंतर हेलिकॉप्टर खाली कोसळलं, त्यानंतर हेलिकॉप्टरला आग लागली। या हेलिकॉप्टरमधून प्रवास करणारे 7ही जण या अपघातात मृत्युमुखी पडलेत। यात महाराष्ट्रातल्या यवतमाळच्या जयस्वाल कुटुंबाचा समावेश आहे। आर्यन एव्हिएशन कंपनीचं हेलिकॉप्टर केदारनाथहून गुप्त काशीच्या दिशेने निघालं होतं। गौरीकुंड आणि त्रिजुगी नारायणच्या दरम्यान हेलिकॉप्टर खाली कोसळलं। दाट धुकं आणि कमी दृश्यमानतेमुळे पायलटने नियंत्रण गमावलं असण्याची शक्यता। दुर्घटनेमध्ये 7 जणांचा मृत्यू, 3 जण महाराष्ट्रातले। यवतमाळच्या जयस्वाल कुटुंबातील 3घांचा मृत्यू, राजकुमार जयस्वाल, श्रद्धा जयस्वाल आणि 2 वर्षांच्या काशी जयस्वाल यांचा मृत्यू। पायलटसह उत्तर प्रदेशातील 2, उत्तराखंडमधील एका प्रवाशाचा मृत्यू। हेलिकॉप्टर दुर्घटनेची माहिती मिळताच अपघात स्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू झालं। मात्र हेलिकॉप्टर आगीच्या भक्षस्थानी पडल्यानं कुणाचाही जीव वाचवता आला नाही। आगीत होरपळल्यामुळे मृतदेहांची ओळख पटवणं अवघड असल्यानं डीएनए टेस्ट करून मृतदेहांची ओळख पटवण्यात येणार आहे। ये जो हेलीकॉप्टर है ये शटल करता था, बाकी 4-5 हेलीकॉप्टर लैंड कर गए हैं। ये हेलीकॉप्टर या तो क्लाउड में या बैड वेदर की वजह से, इसमें ना तो कोई हेलीकॉप्टर का वो है और ना ही कोई पायलट का कसूर है। ये तो बैड वेदर में हेलीकॉप्टर फंस गया, क्योंकि पहाड़ों में ये मुमकिन हो जाता है कि ऑल ऑफ अ सडन ऐसी चीज़ हो गई। यवतमाळ जिल्ह्यामध्ये वणीमध्ये या दुर्घटनेनंतर शोककळा पसरली आहे। वणी शहरामध्ये वास्तव्यास असलेलं जयस्वाल कुटुंब यांची धार्मिक अशी ओळख होती। राजकुमार आणि श्रद्धा यांनी त्यांच्या मुलीचं नाव काशी ठेवलं होतं। काशीच्या नावानं त्यांनी वणीमध्ये काशी शिवमहापुराण कथेचं आयोजन सुद्धा काही काळापूर्वी केलं होतं। या दाम्पत्याचा मुलगा विवान पांढरकवड्यात आजोबांकडे होता, त्यामुळे तो दुर्घटनेतून बचावला। त्याच्यात माझे जावई आणि माझी मुलगी, म्हणजे मी काका आहे त्यांचं, माझी भावाची लहान मुलगी आणि त्याची मुलगी, हे 3 जण हेलिकॉप्टरमध्ये हे झालं आहे। ओळख करून द्यायची राहिली तर हे माझे मोठे भाऊ आहे नासिरबाई, असं म्हणत होते। मालक म्हणून नाही राहिले आमच्यात। त्यांनी सांगितलं की मी 7-8 दिवस राहणार नाही, मी देवदर्शनासाठी चाललो। माझे 3ही धाम झाले, एक शेवटचं धाम आहे, या यात्रेसाठी मी जात आहो। त्यांनी माझ्याकडून मला बोलून गेला तो, आणि ही घटना आज घडली। हे खरंच दुःखदायक घटना आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेबाबत शोक व्यक्त केलाय। तर या दुर्घटनेनंतर 4 धाम यात्रा हेलिकॉप्टर सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे। हेलिकॉप्टर सेवेसाठी कठोर नियमावली तयार करण्यात येणार असल्याचं उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितलंय। जिनके कारण से घटना हुई है उनको तत्काल उनके खिलाफ सख्त कार्रवाई की जाए और आज और कल 2 दिनों तक सभी एविएशन कंपनियां और डीजीसीए और यूकाडा और एआईबी सब मिलकर पहले एक बार पूरे आगे की हेली सेवा के लिए समीक्षा करें, तत्पश्चात ही हेली सेवा को चलाएं। तो लोग अपना इंश्योरेंस कराएं, वो चलते रहें, एक्सीडेंट होता रहेगा। एक्सीडेंट को रोकने का कोई यहाँ पर इस सरकार में अकाउंटेबिलिटी नहीं है। लाल बहादुर शास्त्री जी इस्तीफा दे दिए थे, नीतीश कुमार जी इस्तीफा दे दिए थे। क्या इस सरकार का कोई मंत्री इस्तीफा दिया है? ये दोबारा हुआ हेलीकॉप्टर क्रैश उत्तराखंड में, एक बार नहीं हुआ, दोबारा हुआ। तो ये भाई, मैं तो पूरे देश के नागरिकों को कहता हूँ कि स्वयं की जान माल की रक्षा करिए। सरकार जिम्मेदार नहीं है। सरकार के गृह मंत्री भी कह चुके हैं कि एक्सीडेंट को कोई रोका नहीं जा सकता। केदारनाथ आणि 4 धाम यात्रेच्या दरम्यान हेलिकॉप्टर दुर्घटनेची ही पहिली वेळ नाही। 7 जून 2025 रुद्रप्रयागमध्ये तांत्रिक बिघाडामुळे रस्त्यावर हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग। 17 मे 2025 केदारनाथमध्ये एअर ॲम्ब्युलन्स हेलिकॉप्टर क्रॅश, पायलटसह 3 वाचले। 8 मे 2025 उत्तर काशीत भागीरथी नदीजवळ हेलिकॉप्टर क्रॅश, पायलटसह 6 जणांचा मृत्यू।
केदारनाथ परिसरात घडलेल्या नव्या दुर्घटनेमुळे चारधाम यात्रेतील हेलिकॉप्टर सेवेबाबत नव्यानं प्रश्न उपस्थित झालेत. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.